आज मी बनवला मार्केटपेक्षाही अप्रतिम चवीचा नारळाचा आईस्क्रीम. अजिबात बाजारातला डेअरी व्हिप क्रीम न वापरता आणि इतका स्वस्त की 2 जणांऐवजी 6 जण हा आईस्क्रीम खाऊ शकतील. अगदी स्वयंपाकघरात असणाऱ्या नारळाचाच मी क्रीम घरीच बनवलाय आणि तो व्हिप करून हा आईस्क्रीम बनवलाय. अर्थातच त्यामुळे हा आईस्क्रीम केमिकल फ्री आहे आणि हेल्दी पण आहे. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मुत्पाकखान्यामध्ये. नारळाचा आईस्क्रीम बनवण्यासाठी मी 2 मध्यम नारळाचा पाठीचा भाग सुरीने काढून घेऊन फक्त पांढरा शुभ्र नारळ किसून घेतलाय. नारळाचा हा किस 2 कप इतका आहे. मिक्सरच्या भांड्यातच आता पाणी घालून याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे, कारण नारळाचं आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे. अशी छान बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. 2 बॅचेस मध्ये मी ही पेस्ट करून घेणार आहे. आता यामध्ये ही पाणी घालून छान बारीक वाटून घेते. सगळं नारळ वाटून त्याची आता बारीक पेस्ट बनवून झाली आहे. ही पेस्ट आता एका गाळणीतून आपल्याला गाळून घ्यायची आहे आणि नारळाचं दूध काढून घ्यायचंय. गाळणीतून ही पेस्ट गाळून झाल्यावर नारळाचा जो चोथा राहतो त्यामध्ये 2 ते 3 वेळा पाणी घालून नारळाच्या चोथ्यामधलं सगळं दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे. पाणी घालून पुन्हा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आणि पुन्हा हे गाळून घ्यायचं. असं केल्याने नारळाच्या चोथ्यामधलं सगळं दूध निघून जातं. हातानेच आता मी हे चांगलं घट्ट पिळून घेते आणि नारळामधलं सगळं दूध काढून घेते. आता या नारळामधलं सगळं दूध निघून गेलंय. हा चोथा तुम्ही फेकून दिला तरी चालेल, झाडांना खत म्हणून वापरला तरी चालेल, कारण खाण्यासाठी यातलं सगळं सत्व आता निघून गेलंय. नारळाचं असं पांढरं शुभ्र दूध काढून झालंय. आता हे दूध झाकण ठेवून फ्रीज मध्ये 6 ते 7 तासांसाठी ठेवून द्यायचं. मी हे दूध एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेतलंय. तुम्ही नाही काढलं तरीही चालेल, डायरेक्ट भांड ठेवलं फ्रीजमध्ये तरी सुद्धा चालेल. 7 तासांनी बघा हे दूध छान टणक झालंय. आता हे आपल्याला व्हिप करून घ्यायचंय, पण त्याआधी आईस्क्रीमला जे दूध लागतं ते दूध आपण बनवून घेऊया. तर एका थंडच पॅन मध्ये मी 2 टीस्पून कॉर्नफ्लॉवर घालून घेतलंय. आता यामध्ये कपभर दूध घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय. दुधामध्ये कॉर्नफ्लॉवरच्या गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. मी 3 टेबलस्पून पिठी साखर घातली आहे. तुम्ही पाव कप पर्यंत साखर घालू शकता. मला थोडं कमी गोड आईस्क्रीम हवं आहे म्हणून मी कमी साखर घातली आहे. सगळं मिक्स करून गॅसची फ्लेम आता सुरू करून घ्यायची आणि दुधाला एक उकळी आणून घ्यायची, म्हणजे दूध छान घट्ट होतं आणि क्रीमी पण होतं. आता हे दूध छान घट्ट आणि क्रीमी झालंय. दूध गार होत आहे तोपर्यंत बघा, नारळाचं हे टणक झालेलं क्रीम आपल्याला झाऱ्याच्या मदतीने काढून घ्यायचंय. यामध्ये फक्त आपल्याला क्रीम घ्यायचं आहे. नारळाचं जे पातळ दूध असेल ते आपल्याला घ्यायचं नाहीये. ते पातळ दूध तुम्ही सोलकढी किंवा सरबतासाठी वापरू शकतात. सगळं क्रीम आपलं काढून झालंय. एक मेजरिंग कप फुल इतकं हे क्रीम निघालंय. हे क्रीम आपल्याला व्हिपरच्या मदतीने आता व्हिप करून घ्यायचंय. सुरुवातीला लो पॉवर वरतीच आपल्याला हे व्हिप करून घ्यायचंय आणि जसं जसं हे क्रीमी होत जाईल तसं तसं याची पॉवर वाढवायची आपल्याला आणि 2 ते 3 मिनिटांसाठी हे क्रीम आपल्याला चांगलं व्हिप करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकताय नारळाचं हे क्रीम छान फुलून आलंय आणि छान क्रीमी झालंय. हळूहळू आता याचं स्पीड वाढवून आपल्याला हे अजून क्रीमी करायचंय. आईस्क्रीमसाठी जसं क्रीम आपल्याला हवं असतं अगदी तसंच हे क्रीम परफेक्ट तयार झालंय. आता यामध्ये मी 1/3 कप अमूल क्रीम घालते आहे. अमूल क्रीम अगदी ऑप्शनल आहे. माझ्याकडे घरात होतं म्हणून मी ते घालते. त्याऐवजी तुम्ही पाव कप दुधावरची साय किंवा थोडी मिल्क पावडरही घालू शकता. आता पाव ते अर्धा टीस्पून कोकोनट फ्लेवर घालायचा. कोकोनट फ्लेवर घातल्याने हे आईस्क्रीम अगदी विकतच्या आईस्क्रीम सारखं छान टेस्टी लागतं. पुन्हा एकदा व्हिपरच्या मदतीने हे चांगलं व्हिप करून घ्यायचं. आता जे दूध आपण घट्ट करून घेतलंय
ते दूध आपल्याला यामध्ये घालायचंय. याशिवाय पाव कप मिल्क पावडर पण घालायची आहे. तुम्ही जर क्रीम किंवा साय घातली नसेल तर 2 टेबलस्पून मिल्क पावडर जास्त घालू शकता. पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि व्हिप करून घ्यायचंय. हा क्रीमी असा आईस्क्रीम बेस तयार झाला आहे. आता एका एअरटाईट डब्यामध्ये आईस्क्रीम सेट करायला आपण हे काढून घेऊया. आता क्लिंग फिल्म किंवा अॅल्युमिनियम फॉइल लावून हे डब्याचं तोंड छान घट्ट बंद करून घ्यायचं, म्हणजे आतमध्ये बर्फाचे क्रिस्टल्स तयार होणार नाहीत. घट्ट झाकण लावून 7 ते 8 तासांसाठी हा डबा डीप फ्रीज मध्ये आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. नारळाचं जे पातळ दूध आपलं उरलेलं होतं त्यामध्ये मी कोकम सिरप घालून सरबत बनवून घेतलंय. तुम्ही हवं असेल तर सोलकढी पण बनवू शकता किंवा इतर काही तुम्हाला रेसिपीसाठी हे यूज करायचं असेल तर तेही करू शकता. 8 तासांनी बघा आईस्क्रीम छान सेट झालाय. आता गरम पाण्यामध्ये एक चमचा किंवा स्कूपर जेही तुमच्याकडे असेल ते 7-8 सेकंदांसाठी ठेवून द्यायचं आणि या गरम केलेल्या चमच्याने किंवा स्कूपरने हा आईस्क्रीम सर्व करून घ्यायचा आहे. सुरुवातीला हा आईस्क्रीम काढताना थोडा हार्ड वाटतो, नंतर तो थोडा सॉफ्ट होतो आणि काढायला मग सोपा जातो. तुम्ही बघू शकताय कसा छान क्रीमी नारळाचा आईस्क्रीम बनून तयार झालाय. अगदी नॅचरल सारखाच क्रीमी आईस्क्रीम आणि त्याहूनही टेस्टी. शिवाय घरी बनवलाय तर खूप स्वस्त, म्हणजे 2 जणांऐवजी 6 जण सुद्धा हा आईस्क्रीम सहज खातील. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपला मुत्पाक खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ऑल बटन सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. धन्यवाद.